ओके. तर आपण लास्ट लेक्चरला आहे ना मॉड्यूल 17 बघितलं. 17मध्ये आपण काय काय बघितलं की सी एस एसचं ॲनिमेशन. तुमचं सी एस एस काल एंड झालं की ॲनिमेशनमध्ये काय काय असतं, तुमचं ट्रान्झिशन काय असतं, ट्रान्सलेट वगैरे प्रॉपर्टी वापरून आपण थोडं किरकोळ किरकोळ आपण ॲनिमेशन बघितले. ॲनिमेशन म्हणजे काय की ॲनिमेशन काय की विदाऊट तुमचं एखादं आपण कसं करतो की बटन क्लिक केल्यानंतर काहीतरी ॲक्शन परफॉर्म झाली पाहिजे किंवा आपण डेटा इनपुट घेतल्यानंतर काहीतरी ॲक्शन परफॉर्म झाली पाहिजे. विदाऊट ॲक्शन परफॉर्म करता पेज लोड झाल्या झाल्या जी पण गोष्ट ॲटोमॅटिकली होते त्याला ॲनिमेशन म्हणतात. तर आपण ॲनिमेशनचं बेसिक बेसिक प्रॉपर्टी बघितलं सगळ्या. नेक्स्ट आपण बघितलं की की फ्रेम्स काय असतं, त्याला एक व्हेरिएबल देऊन व्हेरिएबलमध्ये प्रॉपर्टी देऊन ते ॲप्लाय कसं करायचं. आणि त्यानंतर आपण शेवटला आपण बुस्ट्रॅप चालू केलेलं. बुस्ट्रॅपमध्ये आपलं सी डी एन थ्रू म्हणजे आपण इंटरनेटवरती ज्या लिंक्स असतात ना, सी डी एन थ्रू कंटेंट डिलिव्हरी नेटवर्क, बुस्ट्रॅप यांच्या लिंक वापरून आपण एक फ्रेमवर्कचं थोडं बेसिक बेसिक ॲक्च्युअल वर्किंग कसं असतं. बुस्ट्रॅप काय आहे की तुमचं रिस्पॉन्सिव्ह बनवण्यासाठी आहे ना, विदाऊट जास्त तुमचं सी एस एस लिहायला लागत नाही. फक्त क्लास द्यायचं आणि डायरेक्ट तुमचं जे पण तुम्ही बटन लिहिणार आहे, तुमचा डिव लिहिणार आहे वगैरे ते सगळं तुमचं रिस्पॉन्सिव्ह होतं. यात कोणाला काय डाऊट आहे का? आवाज येत असेल, स्क्रीन दिसत असेल तर वन टाईप करा. ओके. तर आपण आहे ना आज जर कोणाला हे माहीत नसेल की नोड कसं इन्स्टॉल करायचं, तर मी नोडचं इन्स्टॉलेशन सांगितलेलं कसं करायचं वगैरे. आणि कंट्रोल्स नोडच्या इन्स्टॉलेशनला काय जायचं, इथं नोड टाकायचं गुगलवरती जाऊन. नोड जे एस पहिली जी वेबसाईट दिसते ना, HTTP नोड जे एस ऑर्गनायझेशन, त्या पहिल्या वेबसाईटला क्लिक करायचं आणि डाउनलोड सेक्शनमध्ये जायचं. डाउनलोड सेक्शनमध्ये आल्यानंतर तुम्हाला कोणतं व्हर्जन पाहिजे, कोणतं तुमचं विंडोज असेल, मॅक ओ एस, लिनक्स, आणि कशा थ्रू पाहिजे, डॉकर थ्रू पाहिजे, आणि नोड पॅकेज मॅनेजर पाहिजे का, यार्न पाहिजे का, पी एम पाहिजे. तर बेसिक्स नोड पॅकेज मॅनेजरच आपल्याला पाहिजे. आणि डायरेक्ट इथं बघा सिलेक्ट असतं की विंडोज इन्स्टॉलर MSI स्टँडर्ड बायनरी झिप, म्हणजे झिपमध्ये नंतर इन्स्टॉलेशन करायला लागतं. ते दोन वे असतात की पहिलं असतं की डायरेक्ट विंडोज इन्स्टॉलर घ्यायचा, इन्स्टॉल केल्यानंतर डायरेक्ट नोड जे एस इन्स्टॉलेशन होतं, नेक्स्ट नेक्स्ट करायचं, ॲटोमॅटिकली नोड जे इन्स्टॉल होतं. आणि तुम्हाला व्हेरीफाय कसं करायचं, तर इथं बघा त्यांनी दिलेलं आहे, हे सगळं तुम्ही वाचा, या कमांड वगैरे काय काय दिलं आहे ते. तुमचा टर्मिनल ओपन करायचा, CMD आणि नोड -V. तर हे माझं नोडचं व्हर्जन आहे. आणि NPM-V असं ना, नोड पॅकेज मॅनेजर -V. तर 10 समथिंग अराउंड काहीतरी येईल, हां 10.8.2. तर माझ्यात ऑलरेडी नोड इन्स्टॉल आहे. तर नोड कशासाठी लागणार आहे की जसं मी सांगितलं, बुस्ट्रॅप काय आहे की एक फ्रेमवर्क आहे. सेशन 11.txt Bootstrap is a CSS framework. CSS एक फ्रेमवर्क आहे. इट्स used for responsive वेबसाइट्स आणि मोबाईल फर्स्ट अप्रोच. मोबाईल फर्स्ट अप्रोच कसा की तुम्ही आत्तापर्यंत जेवढ्या पण तुम्ही लिंक बघितल्या ना बुस्ट्रॅपला, जर घरी जाऊन अभ्यास केला असेल तर बुस्ट्रॅपच्या ऑफिशियल डॉक्युमेंटेशनवरती गेला ना, लोड घेता येते. इथं सपोज मी आता बटन घेतो, बटन हे दोन बटन घेऊ. आणि इथं cdn.html स्निपेट तुमचा, तर Ctrl-V गो लाईव्ह. ओके. आणि ह्या आता अप्लाय झालेल्या नाहीत का, तर आपण CDN यूजच केलेलं नाही.
CDN ह्या तुमच्या लिंक्स कॉपी टू क्लिपबोर्ड, फॉर्मॅट डॉक्युमेंट आणि तुमची ही जावास्क्रिप्टची फाईल. ओके, आता त्यांना तो कलर वगैरे अप्लाय होईल. झाला तुमच्या प्रायमरी आणि सेकंडरी. तर त्याचा बाय डिफॉल्ट आहे ना तो मोबाईल व्ह्यू असतो. जसं मी सांगितलं की तुमचे हे जे बटन्स आहेत ना ते मोबाईल असतात. आपल्यावर मोबाईल तुम्ही यूज करता ना तर मोबाईलवरती वेबसाईट जी ओपन होते ना तर बाय डिफॉल्ट एवढी बटनची साईज एवढी असते. त्यामुळे त्याने जे डेव्हलप केले ना मोबाईल फर्स्ट अप्रोच ठेवून डेव्हलप केले. जसं की डायरेक्ट आपण बटन घेतलं तुम्ही त्याच्यावरचे व्यवहार घेतले ना तर ते मोबाईल व्ह्यूसाठी असतात. त्यानंतर आपल्याला काय करायला लागतं की कस्टमाइज जसा जसा व्ह्यू वाढेल तसं तुम्हाला रिस्पॉन्सिव्ह करण्यासाठी आहे ना त्यांचे ठरलेले क्लास असतात. ते क्लास वापरून तुम्हाला बटनची साईज मोठी करायची, कोणत्या व्ह्यूला कोणती साईज वापरायची आहे ना ते सगळं करायचं. हा झाला तुमचा कशा CDN थ्रू झाला, कंटेंट डिलिव्हरी नेटवर्क. देअर आर 2 ways for using Bootstrap. First is CDN, कंटेंट डिलिव्हरी नेटवर्क. तुम्हाला इंटरव्ह्यूला हा क्वेश्चन विचारतील की आपण बुटस्ट्रॅप कशा कशा वेने यूज करू शकतो. तर तिथं महत्त्वाचं काय आहे की CDN हा तुम्हाला माहितच पाहिजे की CDNचा लॉंग फॉर्म काय आहे की कंटेंट डिलिव्हरी नेटवर्क. आणि नेक्स्ट आहे तुमचा युझिंग झिप फाइल्स और पॅकेजेस डाउनलोडेड. झिप फाइल्स म्हणजे काय की तुम्हाला इथं बघा जर तुम्ही डाउनलोड इथं कुठेतरी असतं डायरेक्ट तुमची जी याची झिप फाईल आहे ना ते तुम्हाला डायरेक्ट डाउनलोड करून भेटते. ती एक्स्ट्रॅक्ट करून आहे ना त्याच्या ज्या 2 लिंक्स असतात त्या लिंक्स फक्त आपल्या ॲप्लिकेशनमध्ये यूज करायच्या. ही बघा इथं ही जी डाउनलोड्स आहेत ना डाउनलोड त्याच्यावरती क्लिक करायचं. तर इथं डाउनलोड पाहिजे मला कंपाइल्ड CSS आणि JS. आले का तुमची झिप फाईल? Ctrl+X आणि मला तो पाहिजे सेशन 11 मध्ये. इथं तुमची जी डिस्ट फाईल आहे एक्स्ट्रॅक्ट. ओके, आता ह्यात भरपूर फाईल आहेत. त्यातली तुम्हाला आहे ना हे तुमची जागा झिप ही झिप फाईल झिप मी डिलीट मारतो कारण की आपण एक एक्स्ट्रॅक्ट केलेली आहे. बूटस्ट्रॅप असं काहीतरी त्या फाईलला नाव देतो. कुठेतरी ओपन आहे, कुठं ओपन आहे नाही कुठेच. त्याचं नाव बहुतेक चेंज होत नाही. तर याच्यातले आहे ना तुम्हाला 2 फाईली भेटतात सब फोल्डर CSS आणि JS. आता यात भरपूर फाईली आहेत त्या. तर यातली कोणती वापरायची माहिती आहे का min.js ही जी आहे ना min.js वाली ही तुम्हाला तुमच्या बुटस्ट्रॅपमध्ये वापरायची आहे. ओके, आता याचा कंटेंट काय केलाय त्याने बघा ह्या 6 नंबरच्या लाईनीला आहे ना अख्खच्या अख्खं मोठं फंक्शन लिहिलंय त्यांनी. हे फंक्शन आहे ना सगळ्याचे त्यांनी क्लास लिहून ठेवलेत. आणि CSS ची पण कोणती वापरायची आहे बुटस्ट्रॅप min.css. बुटस्ट्रॅप min.css ही वाली फाईल वापरायची आहे. आता इथं मी काय करतो कॉपी पाथ केला. इथं फोल्डर एक पेज बनवतो. काय नाव देऊ युझिंग zip.html. ओके, आता मला लिंक द्यायचे तर लिंक CSS hrefच्या जागी तुम्हाला इथं पाथ द्यायचा आहे. आता पाथ हा सगळा मोठा आहे आणि हा पाथ नको आहे मला.
तर डॉट स्लॅशनं बुटस्ट्रॅप डिस्ट, त्या डिस्टमधली CSS फाईल आणि याच्यातली बुटस्ट्रॅप min डॉट CSS min डॉट CSS ही वाली. ओके. आता इथं मी काय करतो, एक बटन घेतो आणि त्या बटनला क्लिक मी नाव देतो आणि हे बटन एका कंटेनरमध्ये घेतो. डॉट कंटेनर, कंट्रोल V, आणि या बटनला आता मला क्लास द्यायचा आहे. क्लास BTN स्लॅश प्रायमरी, हा त्याचा ब्ल्यू कलर आहे. ओके, झालं. त्याला CSS अप्लाय. बुटस्ट्रॅप विदाउट. आता हे कशासाठी वापरतात, या दोन्हीतला फरक काय, जर तुम्हाला इंटरव्ह्यूला जर क्वेश्चन विचारला की आपण CSS आपण बुटस्ट्रॅप वापरणारच आहे, तर मी एवढं मोठं फाईल स्ट्रक्चर का डाउनलोड करू, त्यासाठी एवढा वेळ का घालवू. तर कंपनीमध्ये कसं चालतं की तुम्हाला डायरेक्ट डेव्हलपमेंट करायचं आहे. डेव्हलपमेंट म्हणजे काय की तुमचा एखादा प्रोजेक्ट लाईव्ह करायचा आहे, तर लाईव्ह केल्यानंतर आहे ना, समजा बुटस्ट्रॅपवाल्यांचं जे पण हे सर्व्हर आहे, बुटस्ट्रॅपवाल्यांचं जे सर्व्हर असेल त्यांचा पण हा कुठंतरी हिने हे जे डाउनलोड केलं आहे तेव्हा लिंक वगैरे दिल्यात, त्या कुठेतरी होस्ट केल्या असतील ना. त्या होस्ट करून आपल्याला काय होतंय की आपण जे पण क्लास वापरतोय, क्लास वापरल्यानंतर ब्ल्यू कलर आहे, ब्ल्यू कलर कुठे डिफाईन केला आहे, तर ह्या लिंकमध्ये कुठेतरी सर्व्हरला त्यांनी टाकलं असेल. पण रन टाईमला त्यांचा सर्व्हर क्रॅश झाला, तर तुम्ही क्लायंटला सांगणार आहे काय की बुटस्ट्रॅपवाल्यांचा सर्व्हर क्रॅश झाला आहे, त्यामुळे तुमचं वेब पेज वगैरे गंडत आहे. तर कंपनीमध्ये त्यासाठी ह्या ज्या फाईली आहेत ना, त्या फाईली वापरल्या जातात. फाईलीनं काय होतं की तुम्ही एखादा प्रोजेक्ट बनवला, त्याची बिल्ड ज्यावेळेस बनवता ना, तर बिल्डमध्ये जे पण इथं क्लास डेफिनेशन असते ना, ह्याचे जे डेफिनेशन्स आहेत, या डेफिनेशन्स ॲटोमॅटिकली त्या त्या कलरला अप्लाय होऊन जातात. अप्लाय झाल्यानंतर काय होणार की तुम्हाला दुसऱ्यावरती डिपेंड नाही राहिला. तुम्ही उद्या तुमचा सर्व्हर क्रॅश झाला तर तुमचं वेब पेज गणणार आहे. बुटस्ट्रॅपवाल्यांचा सर्व्हर जर क्रॅश झाला तर तुमचं वेब पेज गणणार नाही. त्यासाठी ह्या फाईली वापरायच्यात. आणि थर्ड वे काय, झिप डाउनलोड केली. आता आपण जसं मी सांगितलं की नोड आपण डाउनलोड केलं ना, तर नोडनं कसा इन्स्टॉल करायचं ते पण सांगणार आहे. इथपर्यंत कळालं असेल. आता आपण युझिंग आहे ना नोड, 3 नंबर आहे युझिंग नोड. डाउनलोड और क्रिएट प्रोजेक्ट. आता ते कसं करायचं, तर पहिलं तर मी एक फोल्डर बनवतो नोड नावाचा, आणि या नोडमध्ये ना राईट क्लिक करून ओपन इन इंटिग्रेटेड टर्मिनल. ओपन इन इंटिग्रेटेड टर्मिनल का, तर तुम्ही ज्या पाथवर क्लिक करून आलाय ना, तर तो पाथ ॲटोमॅटिकली तुमच्या टर्मिनलमध्ये येतो. ज्या टर्मिनलवरती तुम्ही असताना त्या टर्मिनलवरती तुमचं प्रोजेक्ट वगैरे क्रिएट होतात. हे तुमच्याकडे कॉमन मिस्टेक होऊ शकते. नेक्स्ट आहे बघा इथं पॉवर शेल. तर पॉवर शेलला एरर देतं, कारण की तो विंडोजचा टर्मिनल, विंडोजला जास्त सिक्युरिटी असल्यामुळे ते एरर वगैरे देतं. त्यासाठी वेगळ्या कमांड असतात. तर इथनं सिलेक्ट कोणता करायचा आहे, कमांड प्रॉम्प्ट. आता कमांड प्रॉम्प्ट ते सिलेक्ट केल्यानंतर बघा त्यानं फोल्डर कुठला घेतला, जो पॅरेंट फोल्डर आहे ना तो घेतला. आता ते सेटिंगमध्ये येतं करायला की कॉन्फिगर, आता स्प्लिट टर्मिनल नाही, कॉन्फिगर टर्मिनल सेटिंग. तर याच्यात आहे ना इंटिग्रेटेड बरोबर आहे, किंवा टर्मिनल. टर्मिनल डिफॉल्ट टर्मिनल असं वगैरे, स्विच ॲक्टिव्ह सिलेक्ट डिफॉल्ट प्रोफाईल. डिफॉल्ट मला कमांड प्रॉम्प्ट पाहिजे. ओके, तर बघूया झालं आहे का ते.
ओपन इन इंटिग्रेटेड टर्मिनल तर झाला. तुम्हाला इंटिग्रेटेड टर्मिनल कशासाठी वापरायचा आहे? हा तुम्हाला वापरायचा आहे की सिलेक्ट डिफॉल्ट टर्मिनल. एकदा सेट केला ना की तो बाय डिफॉल्ट कुठे पण उघडला ना तर तो तुमचा CMD प्रॉम्प्ट उघडतो. CMD प्रॉम्प्टवरती जास्त ॲक्सेस मागत नाही त्यासाठी. आता इथं काय करायचं आहे, दोन वे असतात. एक असतो की NPM नोड पॅकेज मॅनेजर इनिट -y. आता ही कमांड काय करते की तुम्हाला एक प्रोजेक्ट बनवून देते. प्रोजेक्ट काय करते, पॅकेज डॉट जेसन जावास्क्रिप्ट ऑब्जेक्ट नोटेशन. पॅकेज डॉट जेसन काय करतं, तुमचं एक फाईल बनवते. तुम्ही अँग्युलरचं वगैरे प्रोजेक्ट बनवणार ना, म्हणजे कोणता पण तुम्ही, आत्ता मी पॅकेज डॉट जेसन बोलतोय की तुम्ही इवन C#.NET जरी बनवला ना तर त्याला एक कॉन्फिगरेशनची फाईल असते. तसं वेबमध्ये आहे ना पॅकेज डॉट जेसन एक कॉन्फिगरेशन फाईल असते. तर ती तुम्हाला एक पॅकेजेस सांगते की ही पॅकेज मी इन्स्टॉल केलं आहे. उद्या तुम्ही नोड शिकणार आहे. नोड म्हणजे काय, फक्त नोड नाही, नोड विथ मिनस्टॅक MongoDB वगैरे तुम्ही वापरणार आहे ना, तर त्यासाठी पॅकेज डॉट जेसन लागते. पॅकेज डॉट जेसनमध्ये तुम्हाला डिफाईन करायला लागतं की मी हा माझा SQL सिलेक्टर वगैरे वापरणार आहे, डेटाबेस वगैरे वापरणार आहे, त्यासाठी पॅकेज डॉट जेसन. आणि विदाउट पॅकेज वी क्रिएट प्रोजेक्ट. वी क्रिएट लोकली बूटस्ट्रॅप. वी क्रिएट नाही, डाउनलोड. तर त्यासाठी दुसरी कमांड कोणती आहे, NPM नोड पॅकेज मॅनेजर इन्स्टॉल INSTALL बूटस्ट्रॅप. आता इथं हे बूटस्ट्रॅप झालं, बूटस्ट्रॅप. तर जर तुम्हाला स्पेसिफिक व्हर्जन पाहिजे असतील ना, तर स्पेसिफिक व्हर्जनसाठी पण आहे ना, इथं बघा आहे की बूटस्ट्रॅप @5.3.8. जर तुम्हाला दुसरं व्हर्जन पाहिजे असेल तर 5.2.3 इथं टाकायचं, @5.2.3. पण त्याचा तुम्हाला बूटस्ट्रॅपचा अभ्यास पाहिजे की कोणत्या व्हर्जनमध्ये काय ॲक्शन आहे, काय त्याचं लॉजिक लिहिलेलं आहे. आता इथं मी टाकणार आहे NPM -y इनिट असेल ना, NPM init -y इनिशियलाइज कर. आता बघा तिनं पॅकेज डॉट जेसन बनवले, नोडमध्ये पॅकेज डॉट जेसन बनवले. पॅकेज डॉट जेसनमध्ये काय आहे की नेम नोडचं पॅकेज डॉट जेसन आहे, व्हर्जन 1.00. व्हर्जन हे तुम्ही अपडेट करायला लागते की मी या व्हर्जनमध्ये काय काय असतं वगैरे. तर स्टार्ट कुठनं होणार, याच्यातची index.html आहे ना ती स्टार्ट होणार. इथं जर तुम्ही index.html आणि इथं जर मी NPM स्टार्ट केलं ना, करून जातो index.html आणि याच्यामध्ये H1 टॅगमध्ये हॅलो बूटस्ट्रॅप असं काहीतरी दिलं. आणि आता हे स्टार्ट कशी करायची फाईल, तर इथं टाकायचं NPM स्टार्ट किंवा नोड स्टार्ट नाही, NPM स्टार्टच कमांड असते. आय थिंक ह्याची कमांड काहीतरी चुकल्या, दुसरी असणार आहे कमांड. त्याची पॅकेज डॉट जेसन मधले जे स्टार्टिंग पेज असतं ना तुमचं, ते तुमचं index.js आहे ना, HTML नाही, नको आहे आपल्याला पण HTML. सेव्ह केलं आणि NPM स्टार्ट मिसिंग स्क्रिप्ट स्टार्ट. आता त्याला मला स्टार्टचं पण कोड लिहायला लागेल. आता लिहित बसत नाही. मला काय पाहिजे, NPM इन्स्टॉल बूटस्ट्रॅप. ओके, तर ते इन्स्टॉलेशन होत आहे. झालं का तुमच्या नोडमध्ये नोड मॉडेल्स नावाचा फोल्डर आला. आता नोड मॉडेल्स फोल्डरमध्ये काय आहे की तुमचं बूटस्ट्रॅप जेवढं पण इन्स्टॉलेशन असतं ना, तुम्ही जेव्हा अँग्युलर वापरत असाल त्यावेळेस आहे ना, जेवढं पण तुमचं इन्स्टॉलेशन असेल, ज्या लायब्ररीज असतात ना, त्या नोड मॉड्यूल्स या फोल्डरमध्ये असतात. त्यात pop.json आहे, popper.js आणि नेक्स्ट आहे की बूटस्ट्रॅप. आता popper.js काय आहे की ज्यावेळेस आपण नोड पॅकेज मॅनेजर इन्स्टॉल केलं ना, त्याच्याबरोबर जसं की पावा बरोबर वाडा येतो ना, तशा टाईपमध्ये बाय डिफॉल्ट बूटस्ट्रॅप बरोबर popper.js कोर येतं.
असं समजा तुम्ही. आता मला हे वापरायचं आहे कुठे, तर या index.html मध्ये. इथं पण एक मी बटन घेतो आणि या बटनला बूटस्ट्रॅप युझिंग npm सेव्ह केलं. ओके, आता आपण अजिबात बूटस्ट्रॅप वापरलेलं नाही आणि हे दोन्ही पण आहे ना आपण एका कंटेनरमध्ये वापरू. कंटेनर कसं दिसतंय, असं दिसतंय. आता इथं स्टाईल नाही सॉरी, लिंकमध्ये CSS आणि इथं तुम्हाला पाथ द्यायचं आहे. तर पाथ काय देणार, ./node modules bootstrap SCSS नाही, आता हे नवीनच आलं SCSS. बूटस्ट्रॅपमध्ये JS नको आहे मला, डिस्टमध्ये सॉरी, डिस्ट फोल्डरमध्ये त्याच्यातली मला CSS अप्लाय कर. आता याच्यातली मला min.js पाहिजे. min.css. ओके, आता सेव्ह केली तर झालं का, अप्लाय झालं का तुमचं. आता या बटनला मी क्लास देणार आहे जो btn / डेंजर आहे का, आहे. आला का तुमचा बटनवरती क्लास, आणि तुमचं जे टेक्स्ट आहे ना ते पण सेंटरला आलं. याला पण आपण काय देऊ, क्लास देऊ, क्लास टेक्स्ट सेंटर. ओके, आला का तुमचं जे टेक्स्ट सेंटरला पण आलं आणि ॲज अ त्यानं टेक्स्ट पण घेतला. हे तुमचे, आता हे तुमचं ह्यातलं कुठलं झालं माहिती आहे का मॉड्यूल. तुमचं हे जे बेसिक होतं ना, बूटस्ट्रॅप कसं वापरायचं, मॉडेल फर्स्ट अप्रोच कसा ठेवायचा, मोबाईल व्ह्यू फर्स्ट वगैरे, ते तुमचं झालं. आता आपण काय चालू करणार आहे की तुमचं मॉड्यूल 19. ओके, ह्या फायली सगळ्यात बेस्ट उपाय पण सांगतो तुम्हाला काय करायचं. डिस्टमधल्या ज्या फायली आहेत ना त्या जर मी इथंच ठेवतो बाहेरच, ही जी फाईल आहे बूटस्ट्रॅप min.js, कॉपी आणि इथं पेस्ट बाहेरच. CSS मधली जी min.css आहे, min.css कॉपी आणि पेस्ट. आता जेवढ्या पण वेळेस मला लागणार आहे ना, तर मी ह्या डायरेक्ट फाईली इम्पोर्ट करणार. ओके, आता आपल्याला मॉड्यूल एक सेकंड, मॉड्यूल 19 मधला आहे ना कंटेनर बघायचं आहे. कंटेनर म्हणजे जसं मी लास्टला सांगितलं की तुमचा कंटेनर्स कसं असतं की कंटेनर इज अ wrapper ऑफ कंटेंट. तर कंटेनर काय तुमचा wrapper आहे तुमचा एका कंटेंटचा, आणि विदाउट कंटेनर आहे ना तुमचं रिस्पॉन्सिव्ह होतच नाही. त्यात त्याच्यात 3 टाईप पडतात, त्याचे 3 क्लास आहेत. एक असतो तुमचा कंटेनर, नेक्स्ट आहे तुमचा कंटेनर फ्लुइड FLUID, जसं मी लास्ट लेक्चरला सांगितलेलं. नेक्स्ट असतो तुमचा कंटेनर /SM, MD फॉर मीडियम असतं, LG फॉर लार्ज असतं, आणि XL एक असतं, XXL पण असतं. आता हे काय आहेत की ब्रेक पॉईंट आहेत. ब्रेक पॉईंट काय असतं की एखाद्या व्ह्यूला आल्यानंतर हा माझा कंटेंट असा दिसला पाहिजे, त्यासाठी हे तुमचे ब्रेक पॉईंट्स असतात. SM म्हणजे स्मॉल साईजला, MD म्हणजे मीडियम साईजला, LG म्हणजे लार्ज, XL म्हणजे एक्स्ट्रा लार्ज. आता हे नोड मॉड्यूल्स लागणार नाही, रोबोट झाले.
रोबोट नको आहे मला. नोडमध्ये बूटस्ट्रॅप, बिस्टमध्ये CSS, बूटस्ट्रॅप min डॉट CSS कॉपी आणि पेस्ट. आता इथं काय करू आपण, कंटेनर डॉट HTML. ओके, इथं बूटस्ट्रॅप नाव देऊ आणि इथं फक्त आता मी CSS ची लिंक अप्लाय करणार आहे. लिंक CSS डॉट स्लॅश बूटस्ट्रॅप min डॉट CSS. ओके, एकच फाईल मला इम्पोर्ट करायची आहे. तर पहिला तुमचा असणार आहे कंटेनर आणि याच्यामध्ये H1 टॅगमध्ये हॅलो दिस इज कंटेनर आणि हेच सेम कंटेनर फ्लुइड असतं, FLUID. नेक्स्ट असतो तुमचा कंटेनर स्लॅश MD. मिड पॉइंटला आल्यानंतर तो असा असेल, कंटेनर फ्लुइड आणि एक्सेल करू. तर हा कंटेंट कसा दिसतोय बघा. ओके, तर तुमचा फ्लुइड कसा वर्किंग होतोय बघा. आता रिस्पॉन्सिव्ह आहे का तुमचा. ॲज अ नॉर्मल तो कंटेनर घेतला आणि जसा तो मीडियम साईजला आला, जसं मी सांगितलं तुम्हाला, मीडियम साईजला आल्यानंतर तो काय झाला पाहिजे, ॲज अ कंटेनर म्हणून त्यानं वर्क झाला पाहिजे. राईट, बाय डिफॉल्ट तो काय झाला पाहिजे, कंटेनर फ्लुइड वर्किंग झाला पाहिजे. पण सॉरी, एक्सेल आहे तोपर्यंत त्यानं फ्लुइड घेतलं पाहिजे आणि जसा तुझी साईज कमी होईल तसा तो कंटेनर म्हणून वर्क झाला पाहिजे. आहे का तुमचा लास्टचं हे वाला आहे ना, हे ते बघा तुम्ही. आहे का, जसं जे साईज वाढते कमी होती तसं त्याचं टेक्स्ट बघा कमी जास्त होत आहे ना. आहे का, झालं रिस्पॉन्सिव्ह. आपण ज्यावेळेस टेक्स्ट टाकतो ना तर टेक्स्ट आपलं खाली येत नाही, त्याला अनरिस्पॉन्सिव्ह बोलतात. हे झाले तुमचे बेसिक 3 क्लास. आणि तुमचं जे स्टार्टिंग असतं ना, स्टार्टिंग पेज और स्टार्टिंग पेज और एलिमेंट्स रिक्वायर्ड कंटेनर. कंटेनरशिवाय तुमची वेबसाईट चालू होत नाही, हे तुम्हाला पाठच करायला लागणार आहे. विदाउट कंटेनर तुमचं काही ना काहीतरी एरर येणार. नेक्स्ट आहे तुमचा इथं असणार आहे रो. आफ्टर युजिंग कंटेनर we apply rows आणि after applying rows we apply columns आणि column is divided into 12 columns. आणि अजून एक वाक्य असतं, एव्हरी रो इज इक्वल टू 12 कॉलम. म्हणजे काय, प्रत्येक रो आहे ना तुमची 12 कॉलम मध्ये डिवाइडेड असते. आता 12 कॉलम मध्ये कसं, रो अँड कॉलम डॉट HTML.
इथं पहिला येईल तुमचा डॉट कंटेनर आणि त्याच्या आतमध्ये डॉट रो इंटू 3 आणि त्याच्या आतमध्ये एका रो मध्ये आपण काय करू डॉट कॉल 3 डॉट कॉल इंटू 3 करू. तर पहिला डिव एक्स फॉर्मॅट डॉक्युमेंट ओके. आता ते बरोबर दिसतंय. आता मला काय पाहिजे, जो पहिला आहे दिस इज फर्स्ट, सेकंड आणि तुमचा असणार आहे थर्ड. सेम ॲज इट इज आहे ना, सी सेम ॲज इट इज हवालाच एक. आता याला काय करू आपण, याला कॉल 3 देऊ आणि कॉल 3 असं असतं /4 4 आणि 3 7 8 9 10 11 12 /5. मला काय पाहिजे आता याचं, हा जो कंटेनर आहे तो 2चं कॉलम कर, नेक्स्ट आहे तो 7चा कर, 7 8 9 10 11 12 /3 आणि हा 3 वाला आहे. आपण आता 3 वाल्याला काय करू, ओके. आपण काय करू आता, हा जो कंटेनर आहे ना तो याला अप्लाय करू आणि इथं आपण काय करू 10 आणि इथं 5 करू. का तर एक्स्ट्रा दिल्यानंतर काय होतं, जसं मी सांगितलं 12 द्यायला लागतं ना त्यासाठी. आणि प्रत्येक कॉलम आहे ना तो ओळखण्यासाठी ह्या रोल आहे ना BG प्रायमरी शिफ्ट कंट्रोल C कंट्रोल V सेकंडरी आणि इथं टाकू डेंजर. या आतल्याला पण आपल्याला कलर दिला पाहिजेत. कलर आपण त्याला काय धरू, प्रायमरी सेकंडरी, हा प्रायमरी आहे ना तर प्रायमरीच्या आत आपण आता कलर एवढं मला माहित नाहीत. ओके. सक्सेस वॉर्निंग कसं आहे, स्मॉलमध्येच आहे सगळं. इथं टाकू BG सक्सेस, याला टाकू BG /वॉर्निंग. BG काय बॅकग्राऊंडसाठी, BG /लाईट, याला टाकू BG डार्क. एवढंच कलर आहेत. इन्फो BG /info. आता याला परत BG /प्रायमरी, याला BG सेकंडरी वाला हा आहे ना तर डेंजर करू आणि BG /प्रायमरी BG /info. ओके.
आणि गो लाईव्ह. आपण लिंक राहिली, लिंक CSS ./CSS वाली लिंक. ओके, अप्लाय झालं. जसं मी सांगितलेलं काय की जरा मोठा करतो एवढं. ओके, आता इकडं बघा की पहिला जो रो आहे, आता हे सगळं काय झालं कंटेनरमध्ये झालं. कंटेनरमध्ये काय आहे की लेफ्टला आणि राईटला बघा थोडं पॅडिंग सोडले ना, तो झाला तुमचा बाय डिफॉल्ट कंटेनर. आता कंटेनर फ्लूड केलं मी /FLUID, तर तो फुल विड्थ घेणार आहे, तसं नको आहे मला. ओके, नेक्स्ट काय केलं की एव्हरी रो आहे ना मला, की यानं काय केलं 3ची जागा घे, यानं 3ची जागा घेतली, यानं 4ची घेतली, किंवा याला आपण 1 देऊ, याला आपण 7 देऊ. 7 आणि 1 8, 8 आणि 4 12. ओके, आहे का तुमचा? एका कॉलमनं 1ची घेतली, याने परत 7 घेतली आणि याने 4 घेतली, जो तुमचा थर्डवाला आहे तो. आता इथं मी अजून एक डिव अप्लाय केला, तर तो डिव बघा काय झाला. हा डार्कवाला आहे ना, तर तो नेक्स्ट लाईनला गेला, आहे का? इन्स्पेक्ट केल्यानंतर ओव्हरराईड झाला. हा वाला आहे का तुमचा? हा वाला 3 1 2 3 वाला, आणि हा जो चौथा आहे ना, चौथा बघा, हा दिसतोय का? हा वाला, हा इथं तुमच्या इथं ओव्हरराईड झाला. ओव्हरराईड काय झाला की त्याचं ॲक्च्युअल ज्याने त्याने डिक्लेरेशन केले ना, ॲक्च्युअल ते 12 कॉलमच असतं. 12च्या वर तुम्ही जे पण घेता ना, ते ओव्हरराईडमध्ये जातं. त्यामुळे तुम्ही ज्यावेळेस बूस्टरअप अप्लाय करणार आहे ना, त्याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे की 12मध्येच तुम्हाला डिवायडेशन करायचं आहे. इथं पण तसं झालं की 2 इथं 2 10 आणि 5 2 10. आता 10 कसं आलं, 2 10 12, आणि 5वाला हा एक्स्ट्रा साईडला गेला. ओके, तर असं त्याचं वर्किंग आहे. 2 आणि 10 आणि इथं 2 करू आणि इथं 8 करू. ओके, इकडं 2 आणि हा वाला 8, असं त्याचं वर्किंग आहे इथपर्यंत. आता आपण नेक्स्ट पार्टकडे जाऊ की तुमचं ब्रेक पॉईंट्स काय असतात. ओके, व्हॉट इज ब्रेक पॉईंट्स? ब्रेक पॉईंट is used for responsive every device. आता याचं ब्रेक पॉईंटचं एक चार्ट आहे. चार्ट तो गुगलला पण भेटेल, जेवढं मला माहिती आहे तेवढं मी सांगतो. एक SM असतो, SM फॉर स्मॉल मिळत नाही, तर ते SM म्हणजे तुम्ही समजू की स्मॉल. आता स्मॉल म्हणजे काय की बाय डिफॉल्ट एक असतो. जसं मी तुम्हाला सांगितलं की डिफॉल्ट काय असतो तुमचा, मोबाईल व्ह्यू असतो, तो मोबाईल व्ह्यू. आणि SM असतो तुमचा की शिफ्ट ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 576 पिक्सेल. तुम्हाला गुगलवरती चार्ट पण भेटेल, बूस्टरअप ब्रेक पॉईंट चार्ट. आणि त्यांच्या ऑफिशियलमध्ये पण आहे, पण आता ते मला डॉक्युमेंट BREAK ब्रेक पॉईंट. ओके, तर त्याचा हा जो चार्ट आहे, जसं मी सांगितलं की तुमचा SM काय आहे की स्मॉल असतो, मीडियम म्हणजे अरे हा त्यांचा ब्रेक पॉईंट की बाय डिफॉल्ट त्यांचा मोबाईल व्ह्यू असतो. एक्स्ट्रा स्मॉलला काय नसतं, डायरेक्ट ग्रेटर दॅन 576 पिक्सेलपेक्षा आहे ना कमी असेल ना, तर त्याला लिमिटच नाही. हा त्याचा चार्ट आहे असा मी कॉपी करतो आणि इथे
पेस्ट करतो. ओके, याच्या व्यतिरिक्त काय नसतं. एक्स्ट्रा लार्ज राहिलं ना, एक्सेल आणि एक्स्ट्रा लार्जला एक्स्ट्रा लार्ज म्हणजे आपल्या लॅपटॉपपेक्षा जास्त विड्थ असते ना, ती 1400 पिक्सेल असते. 16:9 वगैरे आपण म्हणतो ना, तशा टाईपमध्ये एक्स्ट्रा लार्ज. मोठं आपल्या घरात टी व्ही असतात ना, त्यासाठी ते एक्स्ट्रा डबल एक्सेल वगैरे वापरतात. आता हे वापरायचं कसं की इथं काय करू, ब्रेक पॉइंट .html .container इथं .container contai .container मध्ये इथं लिंक येणार तुमची CSS ची आणि ./ मध्ये min.css आणि ह्या div मध्ये .row येणार आणि या रो मध्ये आपण काय करू, .col/12 असा एक क्लास घेऊ आणि त्याला नाव देऊ column1. ओके, आणि सेम ॲज इट इज याला इकडे घेऊ, याला column2 देऊ नाव. आणि आता हे काय झालं, बाय डिफॉल्ट तो पूर्ण रो घेणार आहे. ओके, पण आपल्याला काय पाहिजे, कॉल md/md/6 म्हणजे मीडियम साईजला तो 6ची विड्थ घे आणि त्याला बॅकग्राऊंड BGINFO असं काहीतरी नाव देऊ. याला पण काय करू, colMD/medium साईजला आल्यानंतर 6 घे आणि BG/सक्सेस. आता हे गोल आहे. ओके, आता बाय डिफॉल्ट काय केलं, बाय डिफॉल्ट आता तो काय आहे, कॉल 12 आहे, पण मीडियम साईज किती आहे त्याची, MD ही जी साईज आहे ना, म्हणजे काय 768 पिक्सेल पर्यंत आहे ना, तो कॉल 12 घेणार. 768 पिक्सेलपेक्षा जसा कमी होईल तसा तो डायरेक्ट 6 मध्ये डिवाइड होणार. आता इथं बघा, इन्स्पेक्ट इथं आहे ना, इथं बघा ही साईज आहे, इथं आहे का, आता ही साईज आली. अजून तो काय घेतोय, एकच सेकंद. ओके, बाय डिफॉल्ट बघा त्यानं काय घेतली, सॉरी सांगताना चुकलं की बाय डिफॉल्ट त्यानं काय केली की कॉल MD6. आता हे काय असतं, कॉल MD6 म्हणजे काय की ग्रेटर दॅन, जोपर्यंत 768 पिक्सेलपर्यंत आहे ना, तोपर्यंत तू 6 मध्ये डिवाइड कर. 6 मध्ये म्हणजे काय की हा जो कॉलम आहे तू 6ची जागा घे आणि सेकंड कॉलम आहे तो 6ची जागा घे, पण 668 पेक्षा कमी, म्हणजे 668 पेक्षा कमी. कमी कसं असतं, लेस दॅन. जशी 767 होईल ना, डायरेक्ट त्याची साईज किती होणार आहे, कॉल 12 होणार आहे त्याची, म्हणजे अक्काच्या अक्का एका रो मध्ये जाणार आहे. आता इथं बघा, जशी त्याची साईज कमी कमी होईल ना, तो अजून पण 7 मध्ये 12 मध्येच घेतलं, 6 मध्ये घेतलं. ओके, आता इथं जसं 768 सांगितलं, 767 जसं झालं ना, तसं बघा त्यानं काय केलं, कॉल 12 घेतलं. म्हणजे तुमची जी अख्खा जो कंटेंट आहे ना, तो कंटेंट एका लाईनमध्ये बसला. हा जो आहे त्याला हा जो क्लास आहे ना, कॉल 12 वाला, तो 12 वाला क्लास अप्लाय झाला. जसे 768 होईल, 768 पर्यंत आपण काय त्याला सांगितलंय, कॉल MD6च वापर.
अशा टाईपमध्ये त्याचं ब्रेक पॉईंट्स असतात. हे सगळ्याला लागू होतात. असं नाही की इथं फक्त ह्या कॉलमला वगैरे अप्लाय होतात, हे सगळ्याला अप्लाय होतं, पण जास्त करून कॉलमलाच वगैरे आपण अप्लाय करतो. आता अजून काय की आपलं कॉलमची अलाइनमेंट कशी करायची. ओके, अलाइनमेंट कशी करायची सेम आहे जसं आपण CSS मध्ये ज्या प्रॉपर्टी वापरतो ना, सेम तशाच आहेत. आता मला काय पाहिजे, सपोज इथं डायरेक्ट आपण काय करू, डॉट रो घेऊ आणि या रो मध्ये आहे ना call/4, सॉरी इथं डॉट येईल, डॉट कॉल 4 आणि याला आपण देऊ लेफ्ट आणि याला नाव देऊ राईट, डॉट col/4 राईट आणि हे पण एका डॉट कंटेनरमध्ये घेऊ. आता याचं बी जे आहे ना ते बॅकग्राउंड कलर प्रायमरी आणि याचं बी जी सेकंडरी करू. ओके, हे झाले त्याचे क्लास कलर झाले. तर नेक्स्ट मला काय पाहिजे की जस्टिफाय कंटेंट बिटवीन, जस्टिफाय कंटेंट स्लॅश बिटवीन. आता ज्यांचं CSS झालंय तर या प्रॉपर्टीनं काय होतं, मी शिकवलं हे येत असेल तर सांगा, अदरवाईज काय नाही, शिकवणारच आहे मी. लेफ्ट आणि राईट. तरी म्हटलं काहीतरी चुकतंय. ही पॅरेंटला अप्लाय करायला लागेल ना, जसं आपण CSS मध्ये सांगितलंय की चाइल्डला जर आपल्याला हलवायचं असेल ना, जसं आपल्या म्हणण्यानुसार वागवायचं असेल ना, तर पॅरेंटला सांगावं लागतं. ओके, आणि याला BG इन्फो सक्सेस हॅलो. ओके, अलाइन आयटम सेंटर, तीन घेतलं मी, याला फक्त कॉल दिला ना, /3 करू, /4 /5. ओके, झालं का तुमचा अलाइन आयटम सेंटर केल्यानंतर काय झालं, बरोबर तर आहे, कंटेनर रो मध्ये बरोबर आहे, अलाइन आयटम सेंटर्स की जे पण आयटम्स असतात ना ते सेंटरला येतात. आता सेंटरला कसं कळलं बघा, याच्या लेफ्टला बघा, लेफ्टला हा जो पॅरेंट कंटेनर आहे ना त्याच्यामध्ये थोडा बघा स्पेस सोडला आहे ना, ते त्याचं मेन महत्वाचं आहे. आता इथं लेफ्ट आणि राईट आहे ना, सेंटर आणि 4 8 12, 4 8 12 नाही, 3 3 करू, 3 3 3. ओके, आला का तुमचा, हा लेफ्टला गेला, हा राईटला गेला आणि हा सेंटरला गेला, असं त्याचं एक्झिक्युशन आहे.
CSS ज्या प्रॉपर्टी तुम्ही वापरल्यात ना तेच क्लास आहेत तेच, याच्यात व्यतिरिक्त काय नाही. फक्त यांनी काय केलंय की इथं जर मी स्लॅश ब्रेक पॉईंट लावायचा म्हटला तर सेम इथं काय टाकणार मी, एस एम. एस एम काय की स्मॉल पर्यंत आला, ओके, स्मॉल पर्यंत आला तर तो अलाइनमेंट सेंटर कर, किंवा शिफ्ट इथं एल जी, सेंटरच्या जागी इंड स्टार्ट. एल जी एस एम एल जी बरोबर आहे. नाही एल जी इथं काहीतरी आहे ना, स्टार्ट आणि एंड लाईन बहुतेक इथं काहीतरी असणार आहे मध्ये. सेम अशा प्रॉपर्टी तुम्हाला यूज करायच्या आहेत की कुठल्या ब्रेक पॉईंटला आहे ना ती प्रॉपर्टी वापरायची आहे. ओके, तुमचं कुठे गेलं, हे पण मॉड्यूल झालेलं आहे. आता राहिले काय आपलं की 20 मॉड्यूल्स, स्पेसिंग युटिलिटीज. स्पेसिंग युटिलिटीज बटन्स आणि इमेजेस वगैरे तर घ्यायचं.